धीरजच्या मृत्यूनंतर रात्री नेमकं काय घडलं? काल जी कुत्री भुकत होतीच आज ती चावायला लागलेत. उद्या ती पिसाळतील पण, जर सरकारने ह्यात लक्ष घातलं नाही तर अहिल्यानगरमध्ये काल जो प्रकार झाला त्यात आपला हिंदू भाऊ धीरज परदेशी याला 10-12 मुसलमानांनी मारून रस्त्यावर टाकले. कारण काय? कपाळाला टिला लावला म्हणून. अरे कपाळाला टिला तर हीच आपली हिंदूंची ओळख आहे, म्हणून आज आपण इथं आहे. आणि त्याच टिळ्याची आज किंमत केली नाही त्या लोकांनी. तर बघा हा व्हिडिओ. अहिल्यानगरमध्ये दिवसभर बंद, रस्त्यावर उतरलेले हजारो नागरिक, DSP चौकात मृतदेहासह ठिय्या आणि पोलिसांना थेट इशारा. मुख्य आरोपीला अटक करा, नाहीतर आंदोलन आणखी तीव्र करू. धीरज परदेशीच्या मृत्यूनंतर अहिल्यानगरमध्ये नेमकं काय घडलं? दिवसा शहर बंद होतं, पण रात्री आंदोलनाचा भडका उडाला. रस्त्यावर हजारोंची गर्दी जमली. मृतदेह घेऊन जाणारी रुग्णवाहिका अडवण्यात आली आणि आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवण्याची मागणी करण्यात आली. त्या आरोपींना लवकरात लवकर पकडा आणि भर चौकात फाशी द्या, नाहीतर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करू. हे एवढंच आमचं सरकारकडे मागणं आहे.